चहा नकोय मला बाळा. मोठी आई. मला नकोय चहा. का इच्छा नाहीये. रागवलायत का? स्वतःवरच रागवले. आपण मला कळतंय माझ्या या सगळ्या वागण्याचा ना सगळ्यांना त्रास होतोय. पण आठवण येते ना, त्याचं काय करू सांग. येऊ दे की आठवण, पण सारखा त्याचाच विचार करत राहणंही बरोबर नाही ना मोठी आई. खूप वर्ष झाली त्याला आता. खरंय, खूप वर्ष झाली. तुला नाही कळणार माझं दुःख जान्हवी. आपल्या जवळचा माणूस हरवणं नाही कळणार तुला माझं दुःख. मला अगदीच कळू शकतं मोठी आई. मला कळतंय माझी आई गेली आहे. माझी आई गेली ना तेव्हा मी खूप लहान होते. कळण्याचंही वय नव्हतं माझं. बाबांनी सांगितलं की आई देवाघरी गेली, पण मला ना कळायचंच नाही. म्हणजे अगदी शेजारी जाताना सुद्धा कधीच मला एकटीला न सोडून जाणारी माझी आई देवाघरी एवढ्या लांब मला सोडून कशी गेली. मला खूप राग यायचा आईचा. मी तर कट्टी घेऊन टाकलेली आईशी. पण मग मी इतकी मिस करायला लागले आईला ना की मी कट्टी मागे घेतली. पण आई आलीच नाही. मी खूप रडायचे, थैथयाट करायचे. आईचीच स्वप्न पडायची मला. मग उठल्यावर परत रडायचे. मला हे लक्षातच आलं नाही की आईची आठवण काढून रडताना मला बाबांनी पाहिलं तर त्यांचं काय. मला वाटायचं माझी मी रडतेय ना, मग बाबांना काय. पण त्यांना त्रास व्हायचा. त्यांनी कधी दाखवून दिलं नाही, ते लपवायचे आमच्यापासून, पण हा मोठेपणा होता त्यांचा. पण मग एक दिवस ना मी एकांतात त्यांना आईच्या फोटोशी बोलताना पाहिलं. त्या आईला विचारत होते की मी जानूचं सांत्वन कसं करू. मी तिची आई नाही होऊ शकत. तुझी जागा मी नाही घेऊ शकत. तुझ्याऐवजी मी गेलो असतो ना तर बरं झालं असतं. त्या पोरीचं दुःख थोडं कमी झालं असतं. आणि माझे डोळे खाडकन उघडले. गेलेल्या माणसाचं महत्व असतं मोठी आई. पण आपण आपलं दुःख वेळेत नाही आवरलं ना तर आपण आपल्या प्रेमाच्या माणसांना जिवंतपणे मारतो. गेलेल्या माणसाचं इतकंही दुःख करू नये. ही जीती जागती आपल्यासाठी झटणारी, आपल्यावर प्रेम करणारी माणसंच दिसू नयेत. त्यांनाही मन असतं आणि आपलं दुःख ही त्यांना त्यांची हार वाटू शकते. श्री, तसं काही बोलला का तुझ्याशी? हो मोठी आई. त्याला तो मुलगा म्हणून कमी पडलाय असं वाटतंय. असं वाटतंय श्रीला? अगं तो तुटक वागतो म्हणून मी रडत बसले होते.
तसं विचारायला तो नाही कमी पडत आहे जान्हवी, खरंच सांगते. श्री नाही कमी पडत आहे. अगं त्याने जगवलं मला. तो नसता तर उभीच राहू शकले नसते का. त्याने फक्त माझ्या पोटी जन्म घेतला नाही, पण पोटच्या पोरापेक्षा खूप माया करतो ग. तो माझा लेक आहे, थोरला लेक. सब वेड्यासारखा विचार करतोय ग. खरं तर ना माझंच चुकलं जान्हवी. तू खूप नेहमी समंजसपणे वागतो ना, त्यामुळे ना गृहीत धरलं ग मी त्याला. त्याच्या मनाला काही लागू शकतं हा मी विचारच केला नाही ग. बरं झालं जान्हवी तू मला हे सगळं सांगितलंस. कुठे आहे तो गधडा? रूम मध्ये. आलेच. श्री मला बोलायचं तुझ्याशी. बोल ना. बोल मोठी आई. काय झालं, तू रडतेस का? माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं. नाही थांब, मला बोलू दे श्री. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे, कारण तू या घरातलं पहिलं मूल आहेस. माझा थोरला लेक आणि धाकटा लेक अमृत. पण तुला या घरात थोरल्या लेकाचं स्थान आहे, हे तुला खरं सांगते श्री. अमृतचं दुःख मी कुरवाळत बसते, हा माझा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. मोठी आई, यात तुझा काही दोष नाहीये बाळा, खरंच सांगते. अरे सख्खा मुलगा करणार नाही एवढं केलंस तू माझ्यासाठी. आम्ही ना पुढच्या 7 जन्मासाठी रांगा लावून ठेवल्यात रे, तुला जन्म देण्यासाठी. पुढच्या जन्मात तू माझ्या पोटी येशील आणि या सगळ्या बाकीच्या ना तुझ्या मानलेल्या आया होणार आहे. अमृत जरी जिवंत असताना तरी मी मेल्यानंतर माझ्या चितेला श्रीने अग्नी द्यावा असं सांगितलं असतं, कारण थोरला लेक असतो. मोठी आई काय बोलतेस तू? खरंच, तुझी शपथ खरं सांगते. मोठी आई, मला माहितीये मला. चुकलंच रे माझं, खरंच चुकलं. सरी म्हणते ना ते बरोबर आहे. बाळाने त्याचे गुण, त्याचं नशीब घेऊन जन्माला यावं. अमृतचं दुर्दैव नको रे त्याच्या वाटेला. ए मोठी आई, खरंच नको. शांत हो, शांत शांत. ए शांत हो. तू बस बस. तुझं बाळ ना तुझ्यासारखं होऊ दे. देखणं, कर्तबगार. नाव तुला काय हवं ते ठेव तू. अमृत नको ठेवूस. खरं सांगते, अगदी मनापासून सांगते तुला. फक्त मुलगा झाला म्हणजे मिळवलं. चालेल ना तुम्हाला मुलगा?
पण आम्ही चौघीने ठरवलंय मुलगाच व्हायला पाहिजे. पण आम्हा चौघांना ना मुलगीच हवी. चौघ कोण? मी, जान्हवी, आय्याजी आणि कांता भाऊजी. माहितीये मला, त्यांना तर केव्हापासून मुलगीच हवी. पण बघ तू, आमचीच टीम जिंकणार. असं काय नाहीये काय. मी सरीला सांगणार आहे, देवाला साकडं घाल मुलगा होते म्हणून. मी पण ऑलरेडी देवाला सांगितलंय. मग तुझ्या मनासारखं होते. मुलगी चालेल आम्हाला. ए श्री, मुलीचं नाव काय ठरवलंयस? म्हणजे ठरवलंयस? सांग. पण तू तुझ्या टीमला सांगणार नाहीस ना? नाही 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 सांगणार. सांग सांग. नक्की? कृष्णा. बाई, किती गोड नाव आहे. कृष्णा. कृष्णा श्रीरंग गोखले. होऊ दे आता, मुलगीच होऊ दे. ही कृष्णा घरात आली ना, की खरंच आपल्या घराचं गोकुळ होईल बघ. कशाला घरबीर बघायचंस रे? हा, कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? एक तर डोकं नाहीये ना तुला, मग आईचं डोकं चालतंय त्याने तरी चाल ना. जरा आईचा विचार घ्यायचास ना. मी इथे जीवाचं रान करते 2 BHK मध्ये जाण्यासाठी, पण तू मात्र अगदी माझ्या सगळ्या मनसुब्यांवर अगदी बोळाच फिरवायला बसलायस. आई, पण हे घर आपल्याला सोडावं लागणार आहे. माहितीये मला. अरे पण 2-4 दिवस इकडे तिकडे होतात ना. आणि अगदी समजा नाही सोडलं तर कुणी काय अगदी हाताला धरून तुला घराबाहेर काढणार आहे का? त्याची वाट बघायची आहे का मग आपण? तू ना पिंट्या अगदी बेडकाच्या जातीतला आहेस. तुला ना डबकं सोडून कुठे बाहेर जायचंच नाहीये. कूपमंडूक म्हणतात ना, त्यातली गत आहे तुझी. आई म्हणायला हुशार आणि पोरगा जन्माला आलाय मूर्खांचा शिरोमणी. कला एवढं काही बोलायला नकोय त्याला, आता मोठा झालाय तो. मोठा झालाय पण अक्कल आलीये का काही? पुरे पुरे काय? हा, पुरे काय? त्या नवीन चाळ मालकाच्या डोंबलावर घालून आला ना ऍडव्हान्स देऊन पैसे. आता काय परत देणार आहे का तो? आणि कोणीही देत नसतं. एकदा हातातनं पैसा गेला ना की तो परत मिळेल ही अपेक्षा करणंच मूर्खपणाचं आहे. आता मलाच जाऊन त्याची गचांडी धरून त्याच्याकडून पैसे परत आणावे लागतील. अगं पण परत आणायचेत कशाला? अहो असं काय करता? तुम्हाला सांगितलं नाही का मी? पंतांकडून मुलीच्या वडिलांना फोन केला होता मी. आणि एक लक्षात ठेव, येता काही काळ आपण तिच्यासारखं वागायचं. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक म्हणतात ना तसं. हे बघ, या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. हो, त्यांच्याकडून होकार आलाय. नाही तशी मंद आणि बावळट मुलगी कोण पदरात पाडून घेणार आहे? मंद म्हणजे अशी छछोर नाहीये, अगदी गरीब गाय आहे. आजकालच्या जगात गरीब आणि साध्या मुलींनाच बावळट म्हणतात ना. आणि आपल्याला घरात पाहिजेच कशाला अति शहाणी सून? गरीब गायच बरी. उठ म्हटलं की उठलं पाहिजे, बस म्हटलं की बसलं पाहिजे. घरकाम करावं, पूजा अर्चा करावी, सासू सासऱ्यांची सेवा करावी, नवऱ्याला आनंदी ठेवावं, बस. अशी सून पाहिजे मला. नाव काय माहितीये का तिचं? पूजा. पूजा नाव आहे तिचं.
नाव पण काय अगदी गुणाला साजेस आहे. आणि स्वयंपाक पाणी पण उत्तम करते म्हणे. या सगळ्याला खूप अवकाश आहे अजून. कशाला अवकाश? अहो आपण करूया की बघण्याचा कार्यक्रम पटकन असा. आणि एकदा दोन्ही बाजूनी होकार आला ना, मग सांगू आपण त्यांना, आधी घर मग लग्न. काय कसं वाटतंय तुम्हाला माझं प्लॅनिंग? हे बघ, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. आपल्याला लगेच ही जागा खाली करायची. पण आणि आपण नवीन जागा बघणार, ती आपल्याला पसंत पडणार, मग आपण राहायला जाणार. तोपर्यंत स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून काहीतरी करायलाच हवी ना आपल्याला. काय म्हणजे काय ते? अगं, तात्पुरती कुठेतरी सोय करायला हवी का नको? अहो गरज नाही त्याची. तेच तर मी तुम्हाला सांगते ना. अहो त्यांचा 2 BHK चा फ्लॅट आहे आणि तो मी म्हणून उद्या राहायला जाऊ शकणार आहोत का आपण तिथे? अगदी तसं नाही हो. मग तेच तर म्हणतोय ना आम्ही. नाही हवं तर मी पंतांशी बोलून घेते ना. म्हणजे मी आणि पिंट्या नवीन चाळीमध्ये नवीन जागेत राहायला जातोय. तुला यायचं तर ये, नाही तर राहू दे. बाबा मी आवरतोच. हो, आवर लवकर. अरे वा, चक्क राणी सरकार तुम्ही आज किचन मध्ये? ए राणी सरकारांना किचन आवडतच, पण कोणी येऊच देत नाही ना मला आजकाल किचन मध्ये. काय करताय? रव्याचे लाडू साजूक तुपातले. रव्याचे लाडू? होणार आहे, मला खूप खावेसे वाटतायत. खवा आणि खोबरं घातलेले रव्याचे लाडू. हे मलाही आवडतात. ए पण तू आज कसं काय खालती आलास काम घेऊन? काम नाही, अगं काही मॅट्रिमोनियल साइट्स चेक करतोय. सरू मावशींसाठी? हो. सर्वमावशीला मी प्रॉमिस केलंय 1 वर्षात तिचं लग्न जुळलेलं असेल. वा वा, सरू मावशींचं लग्न कल्पनेनेच किती छान वाटतंय ना. मलाही. श्री, मला वाटतं त्यांना पप्पू पसंत आहे. नाही, काहीतरी काय जाणवी. पप्पूला 3च तर रिजेक्ट केलं होतं. अरे हो, पण नंतर त्यांना हळहळ वाटली होती त्याची. नाही नाही नाही, मला नाही वाटत असं. अगं ते पप्पू ते आत्यानंद महाराजांना काय वाईट साईड बोलत होते. सर्वमावशी त्यांना दारात तरी उभं करेल का? मी काय म्हणते, त्या बोलून तर बघ ना. गरज नाहीये. आणि मुळात ते पप्पू नाही, तो म्हणजे तो हे वाटला. हे म्हणजे आय डोंट नो, पण पप्पू नाही. काहीतरीच असतं श्री तुझं. अगं पण दुसरं चांगलं स्थळ मिळेल ना. त्या पप्पूला काय एवढं सोनं लागलंय? तरी त्यांना एकदा विचार ना. काही गरज नाहीये. ऐक, या फॉर्म मध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी भरलेल्या आहेत. फक्त आता वराकडनं काय अपेक्षा आहे तेवढं एकदा भरलं की झालं. मावशीला विचारण भरून टाकूया. हा, हो म्हणजे आपल्याला त्या किती माहिती असल्या तरी त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत या त्यांना विचारूनच फॉर्म मध्ये भरलेल्या बऱ्या ना. हो. काय आहे कुठे ती? देवघर. आलो. नाही, चालू दे. बराच वेळ लागेल ना. चालू दे. किती वेळ लागेल? नाही, मी म्हटलं वेळ किती लागेल. काय म्हणतेस तू? मला काही कळत नाहीये. काय कसल्या खाणाखुणा करतेस? मी एक प्रश्न विचारलाय साधा, उत्तर दे ना. काय का? म्हणजे मला किती वेळ लागेल हे का विचारतोयस तू? माझं एक काम आहे तुझ्याकडे. कसलं? तुझ्या वराकडनं काय काय अपेक्षा आहेत त्या मला सांग. एका फॉर्म मध्ये भरायच्या. वा वा, मावशी काय लाजतेस? ए ऐक, लाजण्यात वेळ घालवू नकोस. मला ऑफिसला जायचं. सांग पटापट. बरं बरं, पण श्री
पाहिलास रुक्मिणी स्वयंवराचा महिमा? उगाच नाही आपल्या शास्त्रात लिहून ठेवलं. रुक्मिणी स्वयंवर वाचत होते आणि तू स्थळ आणलंयस. स्थळ नाही, एक फॉर्म आहे, ई फॉर्म, तो भरायचा आहे. म्हणजे तेच ना रे, हे जे काही होतंय ना ते श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच होतंय. आणि आमचे अत्यानंद महाराज म्हणाले ते श्रीकृष्णाचे अवतार आहेत.